शालेय बसच्या शुल्कात जून 2026 पासून 15% वाढ करण्यात आली आहे। स्कूल बस ओनर्स असोसिएशनने तशी घोषणा केली आहे। महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी देणारा शासन निर्णय जारी करण्यात आला। कर्जमाफी आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे। कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाईल। आरबीआयच्या महत्त्वपूर्ण समितीवर डीएनएस बँकेच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे। सहकारी बँकिंग क्षेत्रातील अनुभवाची आणि अभ्यासपूर्ण नेतृत्वाची ही राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल मानली जाते। नागपुरात विजेचा शॉक लागून 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। मोहम्मद शहजाद असं मृत बालकाचं नाव आहे। यशोधराम पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मलबार हिल परिसरातील गुजराती फलक महापालिकेने हटवले। मनसेच्या तक्रारीनंतर महापालिकेने कारवाई केली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहाची दयनीय अवस्था झाली आहे। ढेकणांच्या त्रासामुळे एसटी कर्मचारी हैराण झाले। वातानुकूलित कक्षातील एसीही बंद असल्याचा आरोप करण्यात येतोय। केडगाव परिसरात उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदान प्रकरणात किकवी येथील डॉक्टर मंदार माळी यांचं नाव समोर आलंय। या प्रकरणातील प्रमुख आरोपी अण्णासाहेब गिरी आणि त्याचा डॉक्टर साथीदार अतुल जाधव यांना न्यायालयाने पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत संचालकपदी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची बिनविरोध निवड झाली। बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी आज करण्यात आली। मुंब्र्यात ठाणे महानगरपालिकेच्या नालेसफाईचा अक्षरशः बोजावरा उडालाय। महापालिकेच्या नालेसफाई संदर्भात जाब विचारण्यासाठी पवार गटाच्या नगरसेविका पल्लवी जगताप आक्रमक झाल्या आहेत। भिवंडी शहराच्या सीमेवरून जाणाऱ्या दिव्या वसई या रेल्वे लाईनवर अंजूर फाटा परिसरातील झोपडपट्टीवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली। लक्ष्मण या झोपडपट्टी 258 झोपड्या मागील 30 वर्षांपासून होत्या। गणेश टेकडी मंदिरात बाप्पाच्या 750 किलो चांदीच्या सिंहासनावर 500 ग्रॅम वजनाचा सोन्याचा साज चढवण्यात आलाय। बाप्पाचं सोन्याचं सिंहासन या भक्तांच्या अतूट श्रद्धेचं प्रतीक असल्याचं गणेश टेकडी मंदिराचे विश्वस्त दिलीप शाहकार यांनी म्हटलंय। आगळ्या वेगळ्या आणि धाडसी प्रयोगासह घबाडकुंड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यातील रहस्य, भय आणि अनपेक्षित घडामोडी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत। मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका टीआरपी कमी असल्याने बंद करण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीने घेतल्याने मोठी खळबळ उडाली। यानंतर मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांनी स्टार प्रवाह वाहिनीवर नाराजी व्यक्त केली।